राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या आक्षेपावरती सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा सुनावणी होणार आहे। याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचं भवितव्य हे ठरणार आहे। राज्यामध्ये सध्या 246 नगरपालिका, 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील 247 नगरपालिका आणि 42 नगरपंचायती अशा 288 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये होत असलेल्या निवडणुकांवरती स्थगिती देण्यास नकार दिला होता। राज्यातील 40 नगरपरिषदा आणि 17 नगरपंचायतींमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ही ओलांडली गेल्याची कबुली राज्य निवडणूक आयोगानं सर्वोच्च न्यायालयामध्ये दिली आहे। आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याच्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल करण्यात आली आहे। या याचिकेवरती पार पडलेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला माहिती सादर करण्याचे आदेश दिलेले होते आणि त्यावरती आता निवडणूक आयोगानं माहिती सादर केली आहे। तर या आरक्षण मर्यादेचं उल्लंघन नेमकं कुठे कुठे झाले आपण पाहूयात। एकूण 17 जिल्हा परिषदा, 83 पंचायत समिती, 2 महापालिका आणि 57 नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये याचं उल्लंघन झालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।